तर बघा आज आपण बघणार आहे प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. तर प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणकोणते असतात? तर प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये दोन टाईप पडतात. एक असते सिंपल मॅनोमीटर्स आणि डिफरन्शियल मॅनोमीटर. तर आपण मॅनोमीटर्स बघणार आहे याच्यामध्ये. ते सिंपल मॅनोमीटर मध्ये पिझोमीटर, युट्यूब मॅनोमीटर आणि मायक्रो मॅनोमीटर हे तीन प्रकार आहेत. पिझोमीटर, युट्यूब मॅनोमीटर आणि मायक्रोमीटर. बरोबर. डिफरन्शियल मॅनोमीटर मध्ये दोन प्रकार पडतात. एक युट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर आहे आणि एक आहे इन्व्हर्टेड युट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. तर हे त्याचे दोन प्रकार पडतात. तसे हे दोन प्रकार आहेत कशाचे? डिफरन्शियल मॅनोमीटरचे. तर त्याच्यामधला पहिला जो आहे पिझोमीटर. तो पिझोमीटर म्हणजे काय असते ते बघणार आहे. तर आता सिंपल मॅनोमीटर म्हणजे नेमकं काय? तर सिंपल मॅनोमीटर म्हणजे असा इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामध्ये काय ग्लास ट्यूब आहे. ती ग्लास ट्यूब काय केलेली असते, त्याचं एक एंड काय केलेलं असते, ज्या ठिकाणी आपल्याला प्रेशर मेजर करायचं असते त्या ठिकाणी कनेक्ट केलेलं असते आणि दुसरं एंड काय असते, फ्री टू ओपन असते, ओपन टू एअर. फ्री टू एअर नाही, ओपन टू एअर. तर अशा प्रकारच्या याला काय म्हणतो आपण, सिंपल मॅनोमीटर. अशा प्रकारचे जे मॅनोमीटर असतात त्याला काय असतं, त्याला म्हणतो आपण सिंपल मॅनोमीटर. म्हणजे ज्याच्यामध्ये काय एक एंड काय आहे, ज्या ठिकाणचं प्रेशर मेजर करायचं आहे त्या ठिकाणी काय केलेलं असते, कनेक्ट केलेलं असते आणि दुसरं एंड हे काय असते, ओपन टू एअर. जसं इथं बघत असाल तुम्ही की या ए पॉइंट वरच आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर मेजर करायचं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला काय केलं आपण, तिथे आपण मॅनोमीटर काय केलं, कनेक्ट केलंय आणि दुसरा एंड मॅनोमीटरचा एक एंड कनेक्ट आहे टू द पाईप आणि दुसरा एंड काय आहे, कनेक्ट ओपन टू एअर आहे. तर अशा प्रकारच्या मॅनोमीटरला काय म्हणतो आपण, सिंपल मॅनोमीटर. तर सिंपल मॅनोमीटर मधला पहिला प्रकार आहे आपला पिझोमीटर. तर पिझोमीटर म्हणजे काय, हा एकदम सिम्पलेस्ट फॉर्म आहे. इट इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मॅनोमीटर यूज फॉर मेजरिंग गेज प्रेशर. कशासाठी वापरले जाते, गेज प्रेशर. आता गेज प्रेशर कशाला म्हणतो आपण, ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या वरती जे प्रेशर असेल त्याला आपण काय म्हणतो, गेज प्रेशर. व्हॅक्युम प्रेशर मेजर करायला हा मॅनोमीटर उपयोगी पडणार नाही. बरोबर. कशासाठी उपयोगी पडते, हा फक्त गेज प्रेशर मेजर करणार. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या वरती जर प्रेशर असेल त्यावेळेस हा काय होते, हा मॅनोमीटर आपल्या उपयोगी आहे, पिझोमीटर. तर इट इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मॅनोमीटर यूज फॉर मेजरिंग द गेज प्रेशर. वन एंड ऑफ दिस मॅनोमीटर काय कनेक्टेड टू द, कुठं कनेक्ट असते, कनेक्टेड टू द पॉइंट वेअर प्रेशर इज टू बी मेजर अँड वन एंड इज ओपन टू द ऍटमॉस्फिअर. पण इथं काय सांगून राहिला तो की याचा एक एंड, हा जो मॅनोमीटर जर बघितला आपण तर त्याचा एक एंड काय आहे, ही जी ट्यूब दिसून राहिली तुम्हाला, ही ट्यूब म्हणजे मॅनोमीटर आहे आपला. ही ट्यूब म्हणजे आपली काय, मॅनोमीटर आहे. काय आहे, मॅनोमीटर. कोणता, पिझोमीटर, याला आपण म्हणतो पिझोमीटर. बरोबर. तर याचं एक एंड काय आहे, कुठं कुठं कनेक्ट आहे, कनेक्टेड टू द पॉइंट वेअर प्रेशर इज टू बी मेजर. ज्या ठिकाणी प्रेशर मेजर करायचं आहे त्या पॉइंटला ते काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. आणि दुसरा एंड त्या मॅनोमीटरचा हा ओपन टू द ऍटमॉस्फिअर आहे. दुसरा एंड काय, ओपन टू द ऍटमॉस्फिअर आहे. तर तो पुढे म्हणते, द राईज ऑफ लिक्विड गिव्स द प्रेशर हेड ऍट द पॉइंट. आता प्रेशर हेड म्हणजे पाहिलेलं आपण. प्रेशर हेड म्हणजे काय असते की लिक्विडचं प्रेशर हे आपण बार मध्ये किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये न हे करता त्याला काय करतो, जो राईज ऑफ लिक्विड होते, लिक्विड कॉलम ड्यू टू द प्रेशर. बरोबर. तो राईज ऑफ लिक्विड कॉलम इन द मॅनोमीटर, तो म्हणजे आता इथं दिसून राहिला तुम्हाला एच एच एवढा तो राईज झालेला आहे. बरोबर. हा राईज ऑफ लिक्विड कॉलम म्हणजे काय असते आपला, तो त्यांनी आपण काय शो करतो, प्रेशर शो करत असतो. त्यांनी काय शो करत असतो, आपण प्रेशर शो करत असतो. तर राईज ऑफ लिक्विड गिव्स द प्रेशर हेड, त्याला आपण म्हणत असतो प्रेशर हेड. म्हणजे ही जी हाईट आहे, हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन द मॅनोमीटर, त्याला आपण काय म्हणत असतो, प्रेशर हेड. The rise of liquid gives the pressure head at that point. If at point A the height of liquid H in piezometer tube, then pressure at A. तर आपल्याला काय करायचं इथे बघा, या ठिकाणी काय झालेलं आहे की आपल्याला प्रेशर याचं काय करायचं आहे, काढायचं आहे. तर प्रेशर काढायचं आहे तर आपल्याला हाईट ऑफ लिक्विड काय झालं, आता हे काय केलेलं पाहिजे, हा सेंटर जो आहे, या सेंटर पासून या सेंटरवरती प्रेशर मेजर करून राहिलो. हा ए पॉईंट जो आहे, हा जो गुलाबी कलरचा टिपका काढला मी तिथे, तो पॉईंट जो काढलेला आहे, त्या पॉईंट वरचं आपल्याला प्रेशर मेजर करायचं आहे. तर मग त्या पॉईंट वरचं प्रेशर मेजर करायचं आहे तर याची हाईट सुद्धा आपण कुठून मेजर करून राहिलो, या पॉईंट पासूनच. बरोबर. तर ही हाईट आपली येऊन राहिली या. आता काय होणार आहे, याच्यामध्ये प्रेशर जास्त आहे. बरोबर. प्रेशर जास्त असल्यामुळे काय होणार आहे, जेव्हा तुम्ही हा एंड काय करसाल, कनेक्टेड टू द
म्हणजे मॅनोमीटर इज कनेक्टेड टू द दिस एंड, तर काय होईल, याच्यामधलं जे लिक्विड आहे ड्यू टू द प्रेशर ते काय होणार आहे, फ्लो होणार आहे मॅनोमीटर मध्ये. कुठं फ्लो होणार आहे, मॅनोमीटर मध्ये. जोपर्यंत दोन्ही मधलं प्रेशर इक्विलाइज होत नाही, तोपर्यंत त्याची हाईट काय होणार आहे, त्या मॅनोमीटर मध्ये वाढणार आहे. बरोबर, कारण हे ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या वरती प्रेशर आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या वरती प्रेशर असल्यामुळं काय होणार आहे, याची लिक्विडची जी हाईट आहे ती मॅनोमीटर मध्ये जास्त दिसणार आहे आपल्याला. बरोबर, त्या हाईट वरून आपण काय काढणार आहे, प्रेशर हेड. तर प्रेशर हेड काढण्यासाठी म्हणजे इथलं ए पॉइंट वरचं प्रेशर काढण्यासाठी आपल्याला पी बरोबर माहित आहे, पी इज इक्वल टू असते रो इंटू जी इंटू एच. आता रो म्हणजे काय, तुमचा लिक्विडची मास डेन्सिटी. लिक्विडची काय, जो कोणता लिक्विड असेल, वॉटर असेल, ऑइल असेल, जे काही असेल याच्यामध्ये, त्या लिक्विडची काय त्याची डेन्सिटी म्हणजे रो. जी म्हणजे तुमचा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, आणि एच म्हणजे काय, हेट ऑफ लिक्विड इन अ मॅनोमीटर, किंवा त्या कॉलमची हाईट इन अ मॅनोमीटर, ती हाईट न आपण मल्टिप्लाय करतो. अशा प्रकारे या सिंपल वेने काय होते, प्रेशर ऍट ए आपण काय करू शकतो, या पिझोमीटरने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर, पिझोमीटरने कॅल्क्युलेट करू शकतो. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे, पी ए इक्वल टू काय होणार आहे, रो इंटू जी इंटू एच. तर हे काय आपलं पिझोमीटर आहे. इट इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मॅनोमीटर. कुठं वापरलं जाते हे, ज्या ठिकाणी गेज प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल त्याच ठिकाणी. गेज प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या वरचं प्रेशर. गेज प्रेशर कशाला म्हणतो आपण, ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या वरचं जे प्रेशर असतं त्याला आपण काय म्हणतो, गेज प्रेशर म्हणतो. ठीक आहे, तर पी ए इक्वल टू काय होणार, रो इंटू जी इंटू एच.